महाराष्ट्रातलं ठाकरे सरकार या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने खरं तर महाराष्ट्राला कोरोनाची राजधानी करून टाकलं आहे। देशामध्ये असलेल्या कोरोनाच्या आकड्यांची आणि महाराष्ट्रातल्या आकड्यांची तुलना केली तर देशातील कोरोनाची राजधानी महाराष्ट्र झाले दुर्दैवाने असंच चित्र दिसतंय। 20% सर्वसाधारण रुग्ण देशातील महाराष्ट्रात, सक्रिय रुग्ण देशभरातील तुलनेने 23% महाराष्ट्रात, मृत्यूचा दर जर आपण बघितला तरी दुर्दैवाने महाराष्ट्रात 30%हून अधिक, देशाच्या तुलनेमध्ये 30%हून अधिक महाराष्ट्रात आहे। आणि कोरोनाच्या प्रत्येक टप्प्यावर खरं तर आपला प्रगत महाराष्ट्र या कोरोनाच्या रुग्णांना सुविधा देण्यामध्ये कमी पडताना दिसला। याच्यामध्ये सरकारचा कुठेही सकारात्मक प्रयत्नही दिसला नाही। पहिल्या टप्प्यात डॉक्टर्स, नर्सेस, पॅरामेडिकल स्टाफ, त्यांची अवेलेबिलिटी, त्यांचा पगार, त्यांचं मानधन यातले प्रश्न आपण बघितले। दुसऱ्या टप्प्यात खरं तर ऑक्सिजन पासून सगळे प्रश्न बघितले। आणि म्हणून एका अर्थाने ज्या महाराष्ट्राची ओळख सकारात्मक देशात आपली आहे होती, त्याला गालबोट लावण्याचं काम ठाकरे सरकारने त्या ठिकाणी केलं आहे। 30 जूनपर्यंतचे आकडे आपण बघितले तर 1,21,945 मृत्यूपैकी देशातील जवळजवळ 67,296 मृत्यू हे महाराष्ट्रात, म्हणजे 55.19%। मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आता शहरातला कोरोना ग्रामीण भागात किती पसरला आहे हे सांगलीकरांना मी वेगळं सांगावं असं काही मला वाटत नाही। लस येते त्यावेळेला लसीकरणात महाराष्ट्र देशात नंबर 1 होतो, त्यावेळेला श्रेय ठाकरे सरकारचं। आणि दिलेल्या लसी योग्य पद्धतीने नियोजन न केल्यामुळे जर लसीकरण केंद्र 1-2 दिवस बंद झालं तर त्याचा दोष मोदी सरकारकडे। दुटप्पी, हिंदीमधल्या दोगला शब्दाला अर्थ मला काढायला लागेल, पण असं वागणारे सरकार आहे। आणि म्हणून मोदी सरकारच त्या अर्थाने लस सगळ्या देशाला मोफत देते अशा पद्धतीचं चित्र समोर असताना केवळ राजकारण करायचं यातून या सरकारने बाहेर पडलं पाहिजे आणि या विषयात गांभीर्याने काम केलं पाहिजे। अन्य जे विषय आहेत त्यामध्ये तर खरं असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही, या ठाकरे सरकारची वृत्ती ही रक्तपिपासू भ्रष्टाचारी सरकारासारखी आहे। कोरोनाचे मृत्यूदर मी सांगितले, पण शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दल काय, पीक विम्याबद्दल काय, कर्जमाफीबद्दल काय, बोगस बी बियाणाबद्दल काय, या सगळ्या विषयात तर मागच्या काळामध्ये आम्ही या काळामध्ये बघितलं तर शेतकरी बियाणं घ्यायला गेला तरी त्याला लाट्याकाट्यांनी पोलिसांनी मारलं, या पद्धतीची परिस्थिती। MPSCच्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, स्वतःचं भविष्य अंधारात बघितल्यावर स्वतःचं आयुष्य तारुण्यात ज्यांनी संपवलं याचा दोषारोपण कोणाकडे? 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचं प्रेशर हे किती मोठ्या पद्धतीने वाढतंय आपण पाहतो आहोत।
आणि ज्या पद्धतीने मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय याचा खेळ खंडोबा या सरकारने केला आहे. खेळ खंडोबाच केला याचं कारण जे आरक्षण भारतीय जनता पक्षाच्या सरकारने देवेंद्र फडणवीसजीच्या काळात दिलं, कायद्यात रूपांतरित झालं, प्रत्यक्ष फायदा झाला. मुंबई उच्च न्यायालयामध्ये 1 महिना त्याच्यावर सर्व पद्धतीचे आर्ग्युमेंट झाल्यानंतर सुद्धा टिकलं. त्यानंतर याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयातील चीफ जस्टिसकडे गेले, स्थगितीचा अर्ज केला. तत्कालीन सर्वोच्च न्यायालयाच्या चीफ जस्टिसने स्थगिती दिली नाही आणि सरकार बदलल्यावर एवढं सर्वोच्च न्यायालयाच्या चीफ जस्टिस पर्यंत ज्याला स्थगिती मिळाली नाही, ते आरक्षण गेलं कसं? ते आरक्षण व्यपगत रद्द होण्यामागे महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा कुटील डाव कालही होता, आजही आहे. त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयासमोर योग्य रणनीतीच्या आधारावर बाजू मांडली नाही, आमचा आरोप आहे त्यांच्यावर. आणि हे म्हणतो याचं कारण जाणकार असं सांगतायत की सर्वोच्च न्यायालयासमोर ज्या वेळेला गायकवाड आयोगाच्या अहवालाची बाजू मांडली पाहिजे होती, त्यावेळेला त्याचं महत्त्व कमी करून इंदिरा साहनीचं जजमेंट हे चूक कसं आहे ही बाजू ते मांडत होते. आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही केलेला आयोग आणि त्याचा अहवाल हा फुलप्रूफ आहे मांडायला पाहिजे होतं. त्यावेळेला 3 बेंचच्या जज समोर महाराष्ट्र सरकार 9 बेंचच्या जजने दिलेलं जजमेंट चुकीचं आहे हे मांडत होते. रणनीतीत फेल्युअर. बाजू मांडताना सर्व कागदपत्र कोर्टाला दिलीच नाही. बरं, मी म्हणत नाही, जे व्हॉल्युमिनस जजमेंट आहे त्याच्यात म्हटलं आहे की जोडपत्र आणि ॲनेक्शर्स म्हणजे जोडपत्रच ही मराठीत केलीच नाही. पंखा बंद करा. आणि ती मराठीत न केल्यामुळे, इंग्लिशमध्ये न केल्यामुळे ती सुप्रीम कोर्टासमोर मांडलीच नाही. सर्वोच्च न्यायालयाला वाटलं की हा एकतर्फा अहवाल आहे. अहवाल फेटाळण्यामागे हे षडयंत्र इंग्रजीत ते प्रेझेंट न करणं हा कुटील डाव आहे. महाराष्ट्र सरकारचे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी हे स्वतः सर्वोच्च न्यायालयासमोर म्हणाले की माझे अशील म्हणजे महाराष्ट्र सरकार मला योग्य मदत करत नसल्यामुळे मला आता बाजू मांडताना अडचण होते. ह्या जजमेंटचा भाग आहे तो, माझ्या मनातलं वाक्य नाही आहे. असं मुकुल रोहतगींना का म्हणावंसं वाटलं? कुटील डाव महाराष्ट्र सरकारचा ह्याच्यात आहे. आणि म्हणून मराठा आरक्षणाचा विषय कालही खेळखंडोबा केला, आताही चालू आहे. आजही आश्चर्य हे वाटतं की सरकारने स्वतः माजी न्यायमूर्ती भोसलेंची समिती नेमली. त्या समितीने अहवाल दिलाय. स्वतः सरकारच्या समितीने अहवाल सरकारला दिला की मागासवर्गीय आयोगाला हिस्टॉरिकल रेफरन्स, क्वांटिफायबल डाटा, इम्पेरिकल डाटा हे जमा करायचं काम द्या तर टिकणारं आरक्षण मिळेल. पुन्हा हे भोसलेंची समिती म्हणते आहे. ठाकरेचं सरकार ते मानायला तयार नाही. ते लोकांना भ्रमित करून केंद्राकडे बोट दाखवत आहेत. स्वतःच्या समितीने जे काम पूर्ण करायला सांगितलंय त्याला वाटाण्याच्या अक्षता का लावताय? आमचा आरोप आहे, कारण टिकाऊ मराठा आरक्षण त्यांना द्यायचंच नाही आहे. आणि म्हणून हा खेळखंडोबा फार काळ चालणार नाही.
आज तरी आम्ही समाजाच्या सर्व आंदोलनाला स्वतःचा पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून आंदोलनात साथ देत राहणार आहोत. बोटचेप धोरण जर सरकारने चालूच ठेवलं तर याचा बाबतीत भाजप पक्ष म्हणून अजून आक्रमक विचार करायलाही मागे पुढे पाहणार नाही. ओबीसींच्या निवडणुकीच्या आरक्षणाच्या बाबतीत पण तेच आहे. आमचे अलुतेदार बलुतेदार यांना 1 रुपयाची मदत नाही आहे. त्यांच्या राजकीय आरक्षणाच्या बाबतीत सुद्धा सर्वोच्च न्यायालय एम्पिरिकल डाटा म्हणतं तर महाराष्ट्र विकास आघाडी जनगणना म्हणते. भ्रमिष्ट आणि भ्रम फैलावणं. आणि त्यामुळे असे बरेच मुद्दे आहेत की ज्यामध्ये शेवटला एकच उत्तर सरकार देतं, माझं कुटुंब माझी जबाबदारी. त्यातनं बाहेर काही पडतच नाही. आणि त्यामुळे आता माननीय मुख्यमंत्री असोत किंवा या सरकारचे अध्वर्यू असोत, यांनी आता मी, माझा मुलगा, माझी मुलगी याच्या चिंतेच्या बाहेर पडून आता राज्यातली मुलं मुली आपली आहेत असं कधीतरी मानावं अशी त्यांना विनंती आहे. मला जेवढं मांडायचं तेवढं मी मांडलंय.